अंधाऱ्या रात्री शेतकऱ्यांचा कापूस चोरणाऱ्यांवर अकोट ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दर्यापूर रोडवर गस्ती दरम्यान 2 चोरट्यांना रंगेहात पकडत कापूस चोरीचा प्रकार उघडकीस आणण्यात आला आहे। शेतकऱ्याच्या घामावर डल्ला मारणाऱ्यांना अकोट ग्रामीण पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे। अकोट ग्रामीण हद्दीतील दर्यापूर रोडवर रात्रीच्या अंधारात कापूस चोरी करणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडून मोठी कारवाई केली आहे। रविवारी रात्री अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक दर्यापूर रोडवर नियमित गस्त घालत असताना दुचाकीवर कापसाची गाठोडी घेऊन जाणारे 2 संशयित इसम पोलिसांच्या नजरेस पडले। पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली। आरोपी दीपक सुरेश गवते आणि राजेश पन्नालाल काजदेकर दोघेही तालुका तेल्हारा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान सकाळी शेतकरी अब्दुल सलीम अब्दुल रफीक राहणार खतीबपुरा अकोट यांनी त्यांच्या शेतातील कापूस चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती। घटनास्थळी पाहणी केल्यानंतर अंदाजे 1 क्विंटल कापूस किंमत सुमारे 8,000 रुपये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले। चौकशीत दोन्ही आरोपींनी हाच कापूस चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी चोरीत वापरलेली दुचाकी क्रमांक MH30T4500 किंमत अंदाजे 50,000 रुपये जप्त केली असून एकूण 58,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशान्वये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलिसांनी यशस्वी केली आहे। शेतकऱ्यांमध्ये या कारवाईमुळे समाधान व्यक्त होत असून कापूस चोरी करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे।